मला कायम पडतं की तुम्ही जेवढं पर्सनल लिहाल तेवढं युनिव्हर्सल होत जातं. त्यामुळे माझी आजी आहे, पण तुम्हाला नक्की तुमची आजी सुद्धा या कवितेमध्ये जाणवेल. जिवंत आजी असं शीर्षक आहे कवितेचं. आजीला जवळ घेऊन बसलोय, आजीला जवळ घेऊन बसलोय, पण ती जसं जवळ घ्यायची ना तसं घेता येत नाही. आजीला जवळ घेऊन बसलोय, पण ती जसं जवळ घ्यायची ना तसं घेता येत नाही. जीर्ण हाडांची ही छोटीशी मऊ मोळी, जीर्ण हाडांची ही छोटीशी मऊ मोळी आता तर फार घट्ट बिलगताही येत नाही. आता तर फार घट्ट बिलगताही येत नाही. एक एक ओळखीचे नाहीसे होत जाताना, एक एक ओळखीचे नाहीसे होत जाताना जे उरले त्याला बिलगून घेतोय. एक एक ओळखीचे नाहीसे होत जाताना जे उरले त्याला बिलगून घेतोय. चाललाय खरा सारा आटापिटा, पण आतून कापत चाललोय, पण आतून कापत चाललोय. तिच्या सुरकुत्यातून गुंडाळून ठेवले तिने अनेक वर्ष, तिच्या सुरकुत्यातून गुंडाळून ठेवले तिने अनेक वर्ष. मला दुपट्यात गुंडाळण्यापासूनचे अगणित सुखदुःखी स्पर्श, मला दुपट्यात गुंडाळण्यापासूनचे अगणित सुखदुःखी स्पर्श. आजी नव्हे एक अख्खा भूतकाळ आता कुशीत आहे. आजी नव्हे एक अख्खा भूतकाळ आता कुशीत आहे. प्रत्येक क्षणाला धरून पाहतोय तिचे जिवंत असणे, पण काल तर सरकतच चाललाय, पण काल तर सरकतच चाललाय. आणि माझ्या डोळ्यात येऊ नये पाणी म्हणून तिने तरी किती थांबावे. माझ्या डोळ्यात येऊ नये पाणी म्हणून तिने तरी किती थांबावे. जीर्ण पिंजऱ्यात घुसमटते आता पाखरू, त्याला तरी किती कोंडावे. जीर्ण पिंजऱ्यात घुसमटते आता पाखरू, त्याला तरी किती कोंडावे. शेवटी कधीतरी प्रत्येकालाच आहोत तसे असण्याचा अट्टाहास सोडावा लागतो. शेवटी कधीतरी प्रत्येकालाच आहोत तसे असण्याचा अट्टाहास सोडावा लागतो. आता तर मलाही कविता सुचली तर लेखणी कागदाआधी चष्मा शोधावा लागतो. आता तर मलाही कविता सुचली तर लेखणी कागदाआधी चष्मा शोधावा लागतो. आणि लिहिलीच कविता तरी आजीला आता वाचायला दिसते कुठे. आणि लिहिलीच कविता तरी आजीला आता वाचायला दिसते कुठे. कितीही ओरडून वाचली तरी आजीला ऐकू येते कुठे. आणि इतक्या आरडाओरड्यानंतर कविता तरी कविता राहतेच कुठे. तेही असो, शेवचेवढी ऐकतो तेही असो, पण मुळात आजीपर्यंत पोचत नाही ती कविता करायचीच कशाला. आजीपर्यंत पोचत नाही ती कविता करायचीच कशाला. आणि आजीच्या कुशीत मावत नाही इतके मोठे व्हायचेच कशाला.